सगळ्या खेळाडूंना सगळी टी शर्ट ज्यांनी खऱ्या अर्थाने उपलब्ध करून दिली आहेत। ही संपूर्ण स्पर्धा शहापूरच्या मातीमध्ये यशस्वी व्हावी यासाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजन समितीला विशेष योगदान दिलं, भारतीय जनता पक्षाचे शहापूर शहर अध्यक्ष, शहापूर नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक आणि शहापूर नगरपंचायतीच्या भारतीय जनता पक्षाचे गटनेते आदरणीय विवेकजी नार्वेकर साहेब यांचा हा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजन तथा व्यवस्थापन समितीच्या वतीने आपण करत आहोत। मी आपण आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, आजच्या कार्यक्रमाचे मुख्य प्रमुख पाहुणे आदरणीय विवेकजी नार्वेकर साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं। या संपूर्ण स्पर्धेची 4ही क्रमांकाची पारितोषिक सर्वोत्कृष्ट चढा, सर्वोत्कृष्ट बचाव, या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असणारं व्यक्तिमत्व अग्रसेनेचे विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय अभिजितजी अंधाडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी या स्पर्धेच्या वतीनं आणि या आयोजन तथा व्यवस्थापन समितीच्या वतीनं आकाशजी डोंगरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते अग्रसेना विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय अभिजितजी अंधाडे साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं। या तमाम मान्यवरांचा हा यथोचित सन्मान, तमाम मान्यवरांचं आपण विशेष स्वागत या संपूर्ण सोहळ्याच्या वतीनं करत आहोत। त्याचबरोबर या कार्यक्रमाला ज्यांचं विशेष सहकार्य आम्हाला लाभलं, सहभागी सर्व संघ, त्यातले खेळाडू, संघ व्यवस्थापक, आलेले मान्यवर, समिती, प्रेक्षक, या सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था ज्यांनी आमच्या एका शब्दावर करून दिली ते सन्माननीय निर्मल बाबा बॅनर्जी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी या शहापूर तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावरचं युवा दमदार नेतृत्व गणेशजी धसाडे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आणि किल्ले माहुली कला क्रीडा मंडळ शहापूर आयोजित हा कबड्डीचा रणसंग्राम 2025 ही एक शहापूरकरांसाठीची असलेली मोठी भेट, त्याच्या वतीनं गणेशजी धसाडे यांच्याकडनं निर्मल बाबा बॅनर्जी साहेब यांचा हा विशेष सन्मान खरं तर आपण या स्पर्धेच्या वतीने इथं पार पाडत आहोत। त्याचबरोबर सुप्रसिद्ध उद्योजक माननीय महेशदादा काबाडी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी या सोहळ्याच्या वतीनं संतोषजी मोरे सर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय महेशभाई काबाडी यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं। शहापूरच्या राजकीय पटलावरील मुलुख मैदानी तोफ युवकांचं सामर्थ्यशाली नेतृत्व नगरसेवक विनोदभाई कदम यांचे ते शुभागमन झालेलं आहे। विनोददादांचे देखील मनापासून स्वागत करतो आणि गणेशजी धसाडे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आणि या स्पर्धेच्या वतीनं सन्माननीय विनोदभाई कदम यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं। नुकताच या संपूर्ण स्पर्धेला भेट देण्याकरता सन्माननीय विनोदभाई कदम यांचे ते शुभागमन झालेलं आहे। गणेश धसाडे यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान विनोदभाई कदम यांचा आपण इथे करत आहोत। त्याचबरोबर ज्या शहापूरच्या सुकन्येनं कबड्डीचा हा संपूर्ण दिवस, ही संध्या, ही शाम तिच्या खेळानं गाजली असती आणि प्रत्येकाच्या हृदयावर तिनं आपल्या खेळाच्या बळावर अधिराज्य गाजवलं असतं। कबड्डी मधली नैपुण्यता जिनं प्राप्त केली आणि आपल्याच बुद्धिमत्तेच्या बळावर ती महाराष्ट्र पोलीस दलामध्ये तिची निवड देखील झाली। नियतीला हरवायला निघालेली आमची आकांक्षा, तिच्या सगळ्या इच्छा इथंच ठेवून आकांक्षा नियती पुढे मात्र पराभूत झाली आणि अनंतात आम्हा सगळ्यांना दुःख देऊन विलीन झाली। जिच्या स्मरणार्थ स्वर्गीय आकांक्षा निश्चितीच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा खेळतोय। आज आकांक्षाचे वडील सन्माननीय पंढरीनाथ निचिते साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। खरं तर असं म्हणतात की गेलेल्या माणसाची उणी भरून काढता येत नाही, परंतु आठवणींसह जगता मात्र येतं। आकांक्षानं जे स्वप्न या विश्वासाठी पाहिलं ते सगळं स्वप्न पूर्ण करण्यासाठी किल्ले माहुली कला क्रीडा मंडळ शहापूर हे सदैव सदोदितपणे असेल
आणि आजचाही उपविजेते पदाचा मान हा आम्ही आकांक्षाच्या चरणी मात्र तो बहाल करू, यामध्ये ते मात्रही शंका नाही. आकांक्षा, या क्षणाला जिथे कुठे असशील, ऐकत असशील माहित नाही, पण जिथे कुठे असशील तिथेही तुला सर्वोच्च स्थान असेल आणि तिथेही तू सगळ्यांची लाडकी असशील. मी संतोषजी मोरे सर, आकाशजी डोंगरे आणि गणेशजी धसाडे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते, मी मोरे सर, आकाश दादा यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते पंढरीनाथजी निचिते यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा स्वर्गीय आकांक्षा निचिते हिला भावपूर्ण आदरांजली आणि श्रद्धांजली म्हणून आपण ही स्पर्धा खऱ्या अर्थानं भरवली आणि आज तिच्याच वडिलांचा हा विशेष सन्मान आपण इथे करतोय. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारं व्यक्तिमत्व आकाशदादा अधिकारी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी स्पर्धेच्या वतीनं आणि या सोहळ्याच्या वतीनं आकाश डोंगरे यांना विनंती करतो की आपण गणेश दसाडे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आकाशदादा अधिकारी यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. त्याचबरोबर सन्माननीय सुरेंद्रजी पांडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी मोरे सरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सुरेंद्रजी पांडे साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. किल्ले माहुली कला क्रीडा मंडळ शहापूर तालुका आयोजित कबड्डीचा रणसंग्राम, कबड्डीचा महाथरार आणि या अंतिम क्षणी या उत्तरार्धात आपण या सर्व मान्यवरांचा सन्मान इथे करत आहोत. त्याचबरोबर सन्माननीय अरुणजी पांढरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी गणेशजी धसाडे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अरुणजी पांढरे साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. त्याचबरोबर सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय योगेश दादा डिंगोरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी गणेश दसाडे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते योगेशजी डिंगोरे यांचा विशेष सन्मान आणि त्यांचं स्वागत या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने आपण करावं. योगेशजी डिंगोरे साहेब यांचा हा विशेष सन्मान आपण या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने इथं करत आहोत. सन्माननीय जयेशदादा डिंगोरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा गणेशजी धसाडे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते जयेशदादा डिंगोरे यांचा हा विशेष सन्मान आपण करावा. त्याचबरोबर सन्माननीय फैजलभाई शेख आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा आकाश डोंगरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते फैजलजी शेख यांचा विशेष सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने आपण करावा. युवा उद्योजक म्हणून या ठाणे जिल्ह्याला सुपरिचित असणारं नाव, त्यांचा हा विशेष सन्मान आपण इथे करतोय. त्याचबरोबर सन्माननीय सनीलदादा डिंगोरे, सनीलदादा डिंगोरे यांचा हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करतोय. त्याचबरोबर साई भंडारी, साईदादा भंडारी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. प्रसाद भंडारी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी या सगळ्या स्पर्धेच्या वतीनं आयोजन तथा व्यवस्थापन समितीच्या वतीनं सन्माननीय प्रसाददादा भंडारी यांचा हा विशेष सन्मान आपण इथे करतोय. त्याचबरोबर ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी सन्माननीय भागीरथजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी मोरे सरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी सन्माननीय भागीरथजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान किल्ले माहुली कला क्रीडा मंडळ शहापूरच्या वतीनं आणि उपस्थित तमाम शहापूरकरांच्या वतीनं आपण हा विशेष सन्मान इथे करावा. त्यानंतर ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य सन्माननीय जगदीशजी धुमाळ सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी जगदीशजी धुमाळ साहेबांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं आणि मोरे सरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते तमाम शहापूरकरांच्या वतीनं आणि आजच्या आपल्या या स्पर्धेचे आयोजक आकाशजी डोंगरे, गणेशजी धसाडे आणि स्वतः किल्ले माहुली कला क्रीडा मंडळ शहापूरच्या वतीनं ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य जगदीशजी धुमाळ यांचा हा विशेष सन्मान आपण करतोय. त्यानंतर आणखी एक विशेष सन्मान आपण इथे करतोय, जी स्वतः या संपूर्ण आयोजनाची भाग राहिली, जिनं ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी व्हावी म्हणून विशेष मेहनत घेतली. असं म्हणतात की ज्या वेळेला मुखातून निघणारे शब्द तुमचं व्यक्तिमत्व दाखवत असेल, पण तुम्ही केलेलं कर्तृत्व बोलायला लागलं की मग प्रसिद्धी ही तुमच्या अवतीभोवती सातत्यानं घुमताना पाहायला मिळते. खेळामधलं नैपुण्यता पाहत ती आज क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या शहापूर तालुक्याचा मान अभिमान तिनं राष्ट्रीय स्तरावर नेला आणि राष्ट्रीय खेळाडू म्हणून तिनं ख्याती मिळवली. महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा खेळलेली शहापूरची सुकन्या
एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्टेजवर इन्व्हाइट करूया किल्ले माहुली क्रीडा मंडळ शहापूरच्या उपाध्यक्षा कुमारी दिव्या संतोष मोरे यांना. मी विवेकजी नार्वेकर साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते कुमारी दिव्या संतोष मोरे हिचा विशेष सन्मान आपण करावा. आदरणीय संतोषजी मोरे साहेबांनी या क्रीडा विश्वाला दिलेलं समर्पण, त्याबद्दल असलेली निष्ठा आणि त्यासाठी केलेला त्याग, या सगळ्या गोष्टींचा वसा वारसा एखाद्या व्रतवैकल्याप्रमाणे जिनं सांभाळला ते नाव म्हणजे दिव्या मोरे आणि तिचा हा विशेष सन्मान आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण करत आहोत. त्याचबरोबर अनेक नावं, खऱ्या अर्थानं अनेक व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत ज्यांनी किल्ले माहुली क्रीडा मंडळ शहापूरची अविरतपणे सेवा केली. या स्वप्नांना खऱ्या अर्थानं त्यांनी सत्यात अवतरित केलं आणि याच मंडळाची माजी खेळाडू देव्यानी पांढरे हिला विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. देव्यानी पांढरे याला विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. आणि या संपूर्ण सोहळ्याच्या वतीनं मी पुन्हा एकदा नार्वेकर साहेबांनाच विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते देव्यानी पांढरे यांचा विशेष सन्मान आपण करावा. त्यानंतर याच मंडळाच्या माजी खेळाडू विद्या जगदाळे यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. विद्या जगदाळे यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. शहापुरातील युवकांचं दमदार, सामर्थ्यशाली आणि अफाट दांडगा जनसंपर्क असणारं नेतृत्व विवेकजी नार्वेकर साहेब आणि त्याचबरोबर शहापूरच्या तरुणाईचा बुलंद आवाज विनोदभाई कदम या दोनही मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते विद्या जगदाळे यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करावा. याच क्रीडा मंडळाची माजी खेळाडू सानिका पांडव यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. सानिका पांडव यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. मी पुन्हा एकदा मान्यवरांना अभिजितजी अंधाडे, विवेकजी नार्वेकर साहेब आणि विनोदभाई कदम या तीनही मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सानिका पांडव यांचा विशेष सन्मान खऱ्या अर्थानं आपण करावा. त्यानंतर माजी खेळाडू स्वप्नाली वेखंडे यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. माजी खेळाडू स्वप्नाली वेखंडे, मी विनंती करेल महेशभाई काबाडी, त्याचबरोबर निर्मल बाबा बॅनर्जी साहेब, त्याचबरोबर सुरेंजी पांडे साहेब, मी या तीनही मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते माजी खेळाडू स्वप्नाली वेखंडे हिचा आपण सन्मान करावा. त्याचबरोबर आपल्या मंडळाच्या सदस्या अनिता मोगरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी अनिताजी मोगरे यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. संतोषजी मोरे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते अनिता मोगरे यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धा कोणत्या प्रकारचं गालबोट न लावता पार पडावे याकरता ज्यांनी विशेष मेहनत घेतली, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंचप्रमुख सन्माननीय वासुदेवजी बजागे सर यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. मी मोरे सर आणि आकाश डोंगरे यांना विनंती करतो की आपण आपल्या मोरे सरांना विनंती करतो आणि आकाश दादांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते पंचप्रमुख वासुदेव बजागे सर यांचा विशेष सन्मान आपण करावा. त्याचबरोबर निरीक्षक सन्माननीय नरेशजी टेंबे सर यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. निरीक्षक सन्माननीय नरेशजी टेंबे सर यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. नरेशजी टेंबे सर यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. मी मोरे सरांना विनंती करतो की या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं नरेशजी टेंबे सरांचा आपण यथोचित सन्मान करावा. त्याचबरोबर पंच श्री विशाल टेंबे सर यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. विशाल टेंबे यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. या सर्व मान्यवरांचा या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं आपण हा विशेष सन्मान इथे करत आहोत. मी मोरे सरांना विनंती करतो. त्याचबरोबर सन्माननीय विक्रमजी धुमाळ यांना विनंती करतो की आपण स्टेजवर या. सन्माननीय मोरे सरांनाच विनंती करेल पुनश्च एकदा की आपण आपल्या शुभ हस्ते आणि या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं सन्माननीय विक्रमजी धुमाळ यांचा विशेष सन्मान करावा. त्यानंतर तेजसजी चौधरी यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. सन्माननीय तेजसजी चौधरी, मोरे सरांनाच विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते तेजसजी चौधरी यांचा देखील विशेष सन्मान आणि या स्पर्धेच्या वतीनं त्यांचे विशेष आभार आपण व्यक्त करूया. त्यानंतर भूषणजी चौधरी यांना विनंती करतो की आपण स्टेजवर या. भूषणजी चौधरी यांना विनंती करतो की आपण स्टेजवर या. मी मोरे सरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते भूषणजी चौधरी यांचा विशेष सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. त्यानंतर सन्माननीय विश्वनाथजी धुमाळ सर यांना विनंती करतो की आपण स्टेजवर या. सन्माननीय विश्वनाथजी धुमाळ, मोरे सरांच्या शुभ हस्ते आणि या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं विश्वनाथजी धुमाळ
यानंतर ज्या कुणाचा नामोल्लेख जर आमच्याकडनं राहिला असेल तर त्यांचं मी शब्दसुंदरनी त्यांचं स्वागतही करतो, सन्मानही करतो आणि त्यांचे आभार देखील व्यक्त करतो. पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. कबड्डीचा रणसंग्राम 2025 ही स्पर्धा आणि या स्पर्धेमधला चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ, ज्याला आपण 4444 रुपयांचं रोख पारितोषिक आणि आकर्षक चषक आपण बहाल करणार आहोत. चौथ्या क्रमांकाचा विजेता संघ छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडा मंडळ डोंबिवली. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या संघाला स्टेजवर निमंत्रित करूया आणि आदरणीय विवेकजी नार्वेकर साहेब यांच्याकडनं हे सौजन्य प्राप्त झालेलं आहे. मी महेशभाई काबाणी, त्याचबरोबर सुरेंजी पांडे साहेब आणि अभिजितजी अंदाडे साहेब या तीनही मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त असलेला छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडा मंडळ डोंबिवली या संघाला आपण हे पारितोषिक बहाल करावं. किल्ले माहुली कला क्रीडा मंडळ शहापूर आयोजित स्वर्गीय आकांक्षा निचितेच्या स्मरणामध्ये भरवण्यात आलेली जिल्हास्तरीय कुमारी गटाची ही भव्य कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेचा यंदाचा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडा मंडळ डोंबिवली. मानकरी ठरलेला संघ जय अंबे डोंबिवली. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ जय अंबे डोंबिवली या संघाला आपण या स्टेजवर निमंत्रित करूया. या संघाला आपण देत आहोत रुपये 5555 रोख आणि आकर्षक चषक. हेही बक्षीस आपल्याला शहापूर शहर भाजपाचे अध्यक्ष, विद्यमान नगरसेवक आणि शहापूर नगरपंचायतीचे गटनेते आदरणीय विवेकजी नार्वेकर साहेब यांच्याकडनं प्राप्त झालंय. एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या. आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी स्वर्गीय आकांक्षा हे जे वडील आदरणीय पंढरनाथजी निचिते साहेब, त्याचबरोबर आदरणीय निर्मल बाबा बॅनर्जी साहेब आणि आकाशदादा अधिकारी, मी या तीनही मान्यवरांना विनंती करतो की आपण या तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण आपण करावं. किल्ले माहुली कला क्रीडा मंडळ शहापूर आयोजित भव्य कबड्डी सामने 2025 कुमारी गटाचा हा महाथरार आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ जय अंबे डोंबिवली. आणि या संघाला आपण रुपये 5555 आणि आकर्षक चषक जे प्राप्त झालंय शहापूर भाजपाचे अध्यक्ष आणि गटनेते आदरणीय विवेकजी नार्वेकर साहेब. यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिकांची घोषणा करणार आहोत, ज्यामध्ये पण सगळ्या एकंदरीत सर्व परीक्षकांचं निरीक्षकांचं गुणांकन आपण केल्यानंतर सर्वोत्कृष्ट चढाईपटू म्हणून आपण पारितोषिक बहाल करतोय किल्ले माहुली शहापूरची कोमल सोनार. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण कोमलला स्टेजवर इन्व्हाइट करूया. सर्वोत्कृष्ट चढाईपटू किल्ले माहुली शहापूर या खेळाडूला आपण देणार आहोत 1111 रुपये रोख, मॅट शूज आणि आकर्षक चषक. जे मॅट शूज आपल्याला प्राप्त झालेत ते आगरी सेनेच्या विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अभिजितजी अंदाडे यांच्याकडनं. मी त्यांनाच विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सर्वोत्कृष्ट चढाईपटू कोमल सोनार किल्ले माहुली शहापूर संघाची खेळाडू, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर 2025च्या कबड्डीच्या या रणसंग्रामातील सर्वोत्कृष्ट पकडपटू म्हणून आपण हे पारितोषिक घोषित करतोय जय भारत खारेगाव संघाची ज्ञानेश्वरी कोकणे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण ज्ञानेश्वरीला स्टेजवर इन्व्हाइट करूया.
आणि सर्वोत्कृष्ट पगडपटू या पारितोषिकाचं वितरण करण्याकरता मी नगरसेवक सन्माननीय विनोदजी कदम यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर आदरणीय विवेकजी नार्वेकर साहेब ज्यांच्याकडनं ही सगळी पारितोषिक आपल्याला प्राप्त झाली आहेत, मी नार्वेकर साहेबांना देखील विनंती करतो, विनोद दादा दोनही मान्यवर मिळून आदरणीय विवेकजी नार्वेकर साहेब आणि विनोदभाई कदम या दोनही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या पारितोषिकाचं वितरण करणार आहोत। यानंतर 2025च्या जिल्हास्तरीय कुमारी गटाचा उपविजेता ठरलेला संघ घरच्या मैदानावर सरतेज शेवटला थोडंसं आपण मागे पडलो, परंतु या पहिल्या हंगामाचं उपविजेते पद ज्याने पटकावलं तो किल्ले माहुली शहापूरचा संघ। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण किल्ले माहुली शहापूर यांना स्टेजवर इन्व्हाइट करूया। या संघाला आपण देणार आहोत 7777 रोख आणि आकर्षक चषक। मी विवेकजी नार्वेकर साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व मान्यवर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे। शहापूरकर आपण उपविजेते ठरलेला आहात। यानंतर अत्यंत महत्त्वाचं पारितोषिक 2 वैयक्तिक स्वरूपामधली बाकी आहेत। सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून आपण एका खेळाडूच्या नावाची आपण घोषणा करणार आहोत। सर्वोत्कृष्ट खेळाडू, ज्या खेळाडूने शिस्त पाळली, ज्या खेळाडूने सर्वोत्कृष्ट खेळ दाखवला, तो खेळाडू ठरलाय जय भारत खारेगाव संघ। जय भारत खारेगाव संघामधील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेली खेळाडू तिचं नाव आहे समृद्धी महांगडे। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण समृद्धीला स्टेजवर इन्व्हाइट करूया। बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट समृद्धी महांगडे, आणि तिला देखील आपण 1111 रुपयांचं रोख पारितोषिक, मॅट शूज आणि आकर्षक चषक। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं आपण वितरण करावं। बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट समृद्धी महांगडे। पण सगळेच जण आतुरतेने वाट पाहत आहात। प्लेयर ऑफ द टूर्नामेंट मालिका वीर या स्पर्धेमधला सर्वोत्तम खेळ, दोनही प्रकारात स्पर्धेचे नियम, शिस्त या सगळ्या गोष्टी जिने पाळल्या ती खेळाडू आहे। बरं, आणि या खेळाडूला आपण इथे सायकल देणार आहोत जी आपल्याला नरेशजी अधिकारी साहेब यांच्याकडनं स्पॉन्सर झाले, आणि मालिकावीर किताबाची मानकरी ठरली आहे किल्ले माहुली शहापूर कुमारी रुपाली सातपुते। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण रुपालीला स्टेजवर इन्व्हाइट करूया। विवेकजी नार्वेकर साहेब, विनोदभाई कदम, त्याचबरोबर महेशभाई काबाडी, अभिजितजी अंदाडे, सुरेंजी पांडे साहेब, पंडितनाथजी निचिते, निर्मल बाबा बॅनर्जी, आकाशजी अधिकारी, गणेशजी धसाडे, संतोषजी मोरे, आकाशजी डोंगरे, योगेशजी डिंगोरे, सनील दादा, फैजल भाई, प्रसाद दादा, जयेश दादा या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या पारितोषिकाचं इथे वितरण करत आहोत। रुपालीचे पिताश्री आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना देखील मी विनंती करतो की या पारितोषिकाचा स्वीकार करण्यासाठी यावा। प्लेयर ऑफ द टूर्नामेंट मालिकावीर ठरलेली खेळाडू आहे कुमारी रुपाली सातपुते। आणि यानंतर अधिक वेळ न दवडता या कबड्डीच्या महारण संग्रामातील पहिल्या हंगामाचा महाविजेता ठरलेला संघ जय भारत खारेगाव ठाणे। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या प्रथम पारितोषिकाचा स्वीकार करण्यासाठी आपण स्टेजवर यावं। या संघाला आपण देणार आहोत 11,111 रुपयांचं रोख पारितोषिक आणि आकर्षक चषक, जे बहाल झालंय, जे प्राप्त झालंय भारतीय जनता पक्षाचे शहापूर शहराचे अध्यक्ष, शहापूर नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे गटनेते, त्याचबरोबर सुप्रसिद्ध उद्योजक माननीय विवेकजी नार्वेकर साहेब यांच्याकडनं ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं किल्ले माहुली कला क्रीडा मंडळ शहापूर तालुका स्वर्गीय आकांक्षा निचितेच्या स्मरणार्थ कुमारी गटाची जिल्हास्तरीय ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा विजेतेपद ज्यानं पटकावलंय जय भारत स्पोर्ट्स खारेगाव ठाणे संघ
मनापासून मनापासून अभिनंदन आणि मनापासून कौतुक. मी बॅनर्जी साहेबांना देखील विनंती करतो की आपण सगळ्या मान्यवरांना जॉईन करावं. ज्यांनी आम्हाला करून दिली ते आदर्श अंधाडे यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. आदर्शजी अंधाडे, आदर्शजी अंधाडे यांना विनंती करतो स्टेजवर यावं आणि आपल्या सगळ्यांच्या परवानगीनं हा संपूर्ण सोहळा इथे समाप्त झाला असं मी जाहीर करतो. आलेल्या सगळ्यांचे आभार मानतो.